तर कसं आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण आलोय गावाकडं. आणि गावाकडे काय काय होतंय, किती मजा येते, काय होतंय ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली माझी इथं चहा आणि बिस्किटांपासून. मग आता नाश्ता करतो, जरा चहा बिस्किटं खातो आणि मग काय काय होतंय ते दाखवतो तुम्हाला बघा. आता इकडं बोरचं सुरू केल्या आणि इकडं झाडासनी पाणी टाकायला लागतंय. ही झाडं आधी लावली होती, त्यामुळे ह्यांना पाणी टाकणं पण गरजेचं आहे. आता हे आहे ना, हे एक लिंबूचं झाड आहे. हे लिंबूचं झाड आहे, ह्याला लिंबू येत असतात अशी. आणखीन हे झाड हायब्रिड आहे, त्यामुळे ह्याला जास्त लिंबू येतात कमी टायमिंगमध्ये. प्लस इथं एक मोगऱ्याचं झाड आहे, हे नॉर्मल आहे, ह्याला फुलं आत्ता नाही आधी. पण हे जे आहे ना, हे झाड आहे ना, हे बहुतेक खोबरे आंबा किंवा कसं त्या टाईपमध्ये झाड आहे हे. आणि हे लावून झाडे कमीत कमी 3-4 वर्ष हे एवढं उगलं आहे. परत इथं पण एक फुलाचं झाड आहे. इकडे हे बघा, हे पपई आहेत ना, ह्यांना पण पाणी घालायला लागतंय. म्हणजे ह्यांना गरज नाही पाणी घालायची. हे बघा इथं आहे ना, पाणी पाचलं आहे ना तवा ह्यासनी पण पाणी भेटतं. आता हे जे आहे ना अंगण, ह्यात पण पाणी मारून घेऊया जरा. पाणी मारल्यावर चांगलं असतं. काल आहे ना इथं गवत उगवलं होतं, ते काढून काढलंय सगळं. आता पाणी मारूया फक्त. इथं पाणी बिनी मारून झालंय, त्याचं काय एवढं मेन नव्हतं. पण आता आहेत ना कोंबड्या आहेत, कोंबड्यासनी पाणी बिनी घालायचं सगळं. लॉक आहे इथं, थांबा चावी आणतो. चावी आणल्या आणि आता लॉक उघड्या, थांबा. आता चावी पडते. ही ह्यात आहे ना, काल रात्री खाद्य टाकलं आहे आम्ही आणि हे बांधून ठेवलं आहे जरा वरती. ह्यात 3 प्रकारचं खाद्य आहे कोंबड्यांसाठी. आणि इथं पाणी ठेवलं आहे. बाकी तर एवढं काय नाही. इथं ही आहेत ना, हे बोकडांसाठी बनवलं होती शेरडं, थोडेफार शेरडं बोकडं सगळे होती. आणि आता इथं कोंबड्या आहेत. थांबा तुम्हाला एक दाखवतो उचलून. ती पकडायच्या नादात आहे ना, माझ्या नाकात तोंडात सगळे धूळ गेली. मी ह्याला पकडत होतो तेव्हा आहे ना, तिकडं कोंबडा त्याला पकडत होतो. त्याला पकडता हे वाढाय मला मारायला, म्हणून मी ह्यालाच पकडला. आणि हे आहे ना, हे ओजी आहे. ह्याला 2-3 वर्ष झाली इथं आणि 2-3 वर्षाचा कोंबडा आहे. बाकी काय नाही, एकटा शेव आधीपासूनचा होता ओळखीचा. बाकीच्या तर ह्या परवा दिवशी आणल्यात बाकीच्या कोंबड्या. आणि हे चावत बी नाही, मला तर नाही चावणार हे कधीच. एवढं खरं आहे. काय रे जेवलास का? कुठं फिरतोयस इथं? हां, कामं नाहीत तुला दुसरी? तर काय विषय नाही. कोंबड्यासनी पाणी टाकलंय, सगळं खायला टाकलंय, झाडासनी सगळं टाकलं पाणी. पण आता आहे ना, त्या साईडला जायचं आहे मला, कारण की तिकडं किती काय पाण्याचा काय विषय झाला आहे तेव्हा बघायचं आहे. सकाळी पाणी सुरू केलं होतं. मी निघालोय आमच्या इथल्या काय मंदिरात. आधीपासून मंदिर आहे, ते जुनं मंदिर आहे. आणखीन थांब एका जागा एक पुढं कॅमेरामॅन आमचा. तिथं जुनं मंदिर आहे आणि आत्ता फक्त नवीन केलं झाला. तर ती मंदिर कसं आहे काय ती तुम्हाला दाखवतो, चला. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा. नमो नमो शंकर, भोलेनाथ शंकर, नाम शंभो शिवाय. नमो नमो शंकर, भोलेनाथ. हे होतं आपलं बिरोबा मंदिर. आणि हे मंदिर आहे ना, खूप जुनं मंदिर आहे. आता ह्याला नवीन एक हे केलंय, सिमेंटचा हप्ता बनवलंय. पण आधी आहे ना, पूर्ण मंदिर दगडाचं होतं. हे पौराणिक मंदिर आहे, त्यामुळं हे मंदिर आहे ना, बॅक साईडला पण देवी देवता आहेत खूप. त्या आधी समोर होते, पण जेव्हा नवीन बनवलं ना, तेव्हा ते सगळे देवी देवतांच्या मूर्ती आहेत ना, त्या मागच्या साईडला स्थापन केले. चला त्या पण दाखवतो. तर आता ही आहे मंदिराची बॅक साईड. आणि हे जे मंदिर आहे दिसतंय ना तुम्हाला, ह्या आधी समोर होतं. हे क्रेनच्या साह्यानं उचलून मागं आणण्यात आलं जसंच्या तसं. इथं आहे ना श्री हनुमानरायांची इथं मूर्ती आहे ह्या मंदिराच्या शेजारी. ह्यात आतल्या साईडला देवीची मूर्ती आहे. हे जे आहे ना,
हे असे देव आहेत तिथं सगळे मांडून ठेवलेत. आणि हे पण आधी मागच्या साईडला होते, हे इथंच होते आधीपासून. मंदिर फक्त आणून ठेवलं आहे, मंदिर देवींचं आहे, ते पण मागच्या साईडलाच होतं, फक्त ते एक मंदिर आणून ठेवलं आहे. काय रे, काय करतो हे घेऊन? हां, आता चिंचा झाली त्या पाडून. आणि हो का, एवढ्या सगळ्या चिंचा भेटली त्या. ही चिंच बघा केवढी मोठी आहे. एवढ्या सगळ्या चिंचा भेटली त्या. आणि आता एक सुद्धा चिंच आहे ना मी हातात देत नसतोय, कारण की मी सगळ्या चिंचा पाडायच्या, मी ती सगळं करायचं. आणि भाऊ तू फक्त चिंचा खाणार रे, मेला चिंतच नका. तारी चिंचाच नका, त्यात देतो का बघा, धावतो मला त्याला, नाव आहे त्याच्या, धावतो तुला कसं असतं. मला नाव आहे. असा होता आजचा आपला मंदिराचा व्लॉग. आणि ते मंदिर खूप जुनं आणि पौराणिक आहे, त्यामुळे मी त्याचा व्लॉग केला. आणखीन जर का आजचा व्लॉग तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबवर कसं फॉलो करणार, जाऊ दे, इंस्टावर करा.